या ना सपाटी तुमच्या पद्धतीत काय कारवाई बाजार समिती चौकशी चालू आहे तिथे चौकशी संदर्भात त्यांचं आपल्या उत्तर मागवलेलं होतं उत्तर मिळालं होतं त्या उत्तराच्या अनुषंगाने 2 मुद्दे आहेत जे तुम्ही आक्षेपार्ह मांडलेले होते आक्षेपार्ह आहेत जे कोणी दोषी आहेत त्याच्याबद्दल कारवाईचा आम्ही तुम्हाला पण मग लेखी झालं कारवाई तर होणारच आहे त्यांच्यावर पण आमच्या पैशाचं काय झालं पैशाचं अधिकार जे आम्ही कारवाई केलेली त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता येत नाही प्रशासन म्हणजे शासनाने जी काही कारवाई करणं अपेक्षित होतं की जरी वरून मार्ग हे आलेले आहे तरी आम्ही त्याच्या संदर्भात ते डिटेल मार्गदर्शन मागवलेलं आहे आम्ही एवढंच करू शकतो जे आम्हाला करणं होतं 100% ते आम्ही त्या बाबतीत केलेलं आहे त्याच्या वर नाही करतो आम्ही मार्गदर्शन मागवले कसलं मार्गदर्शन मागवलं पणन संचालक साहेबांनी पत्र आलेलं पणन अधिकारी आले होते का इथे चौकशी केली का इथे येऊन त्यांनी तुम्ही लायसन कोणाला दिलंय लायसन का दिलं तुम्ही कोणाला कसला विश्वास तुम्ही विश्वास संपादन केला होता का तुम्ही लायसन देण्याच्या आधी कोणाला लायसन का देता हा माझा प्रश्न आहे तुम्हाला मार्केट कमिटी शेतकऱ्याला लुटायला लायसन देता का तुम्ही जबाबदार हटकून द्यायला नाही तोच मुद्दा आहे की तो मुद्दा बरोबर आहे तुमचा की त्याला मार्केट कमिटीच्या चुकीमुळे शेत टाकल्यामुळे त्याला खरेदी केली म्हणजे फ्रॉड व्यापारी खरेदी केली त्याच्यामुळे शेतकरी फसला आणि मग शेतकरी मार्केट कमिटीच्या याच्यामुळे फसला तर मार्केट कमिटी त्याच्या आश्वासन दिले ना आमदार साहेबांनी संचालक मंडळाने आश्वासन दिले सभापती यांनी ते पैसे त्यांचे देऊन टाकावे आम्हाला जबाबदार झटकून चालणार नाही जबाबदारीने काम करा न्यायबुद्धीने काम करा प्रेशर खाली येऊन काम करू नका तुमच्या प्रेशर असेल तर झटकून टाका आमच्यावरती आणि तुम्ही काम करा अन्यथा ही मंडळी उद्या काय करेल हे तुम्ही ठरवा काय चिडलेले लोक आहेत सगळे आता तुम्ही कारवाईचं लेखी आश्वासन देणार हे नक्की आहे पण मग आता शेतकऱ्याचा प्रश्न कसा मार त्यांच्यावर कारवाई होईल नाही होईल ती गोष्ट वेगळी शेतकऱ्याचा प्रश्न शेतकरी कशासाठी पाहिजे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही बसला तो बसला शेतकरी बसला त्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याच्यात काय आपण काल मागितलेलं 11 तारखेला हो त्याच्याकडून मागितलेला होता पण आलेलं नव्हतं आता त्यांचं उत्तर आलंय उत्तर अजूनपर्यंत आज आलं वरती शेतकऱ्याला काय माहिती शेतकऱ्याला फक्त शेतकऱ्याचा पैसा पाहिजे बाकी दुसरं काही आता पणाचं पत्र लागत पणाचं पत्र आलं आता काय अडचण नाही पणाचं पत्र आलं पणाचं पत्र म्हणून पणाचं पत्र शेतकऱ्यांना द्यायला लावलं ते आलं मग आता पैसे वाटेल काय अडचण DRCR कोणाला सरकारला माहिती हे शेतकऱ्याला कळतच नाही DRCR शेतकऱ्याला फक्त माहिती बाजार समिती तुम्ही बाकी कोणी मार्केट कमिटी 6 कोटी रुपये डिपॉझिट आहे मार्केट कमिटी हे 6 कोटी कोणाच्या याच्यावर जमवले शेतकऱ्याच्या याच्यावर हा प्रश्न सोडा नाही तर राजीनामामध्ये बाजार समिती सांभाळण्याचं नाही तहसीलदार साहेब तुम्ही सभापती डायरेक्ट कसं येत नाही तालुक्याचे महाधिकारी गुन्हे दाखल करेल मग पैसे वाटायला इकडे एक तरी संचालक आहे का कोणी आहे का प्रशासक आहे कारवाई करावी हे म्हणणं तालुक्याचा मुख्य अधिकारी तहसीलदार येतो तू सभापती डायरेक्ट येत नाही म्हणल्यावर काय ते कोणी नियुक्त केली तहसीलदार नियुक्त केली फोन करा खाली मुंडका वर पाय
जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या. बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही सांगा? बरोबर आहे हे बरं का ताई? काय डायरेक्टर बॉडी पाहिजे तहसीलदार पाहून घेईन सगळं आपल्याला आपले पैसे लागत प्रशासक द्या साहेब तुम्ही जाऊ दे ते डायरेक्टर बॉडी राजीनामे द्या नाही तर नाही. राजीनामा मागायचा नाही. आपल्याकडे राजीनाम्याशी घेणार नाही. आपण पदाकडे घेणार नाही. पैसे द्या आधी. पैसे द्या आधी. तुला सांभाळता येत नाही आधी पैसे दे मग जा तुला कुठं जायचं तिकडे. त्यांचं म्हणणं आहे की बाजार समितीने यावं. तुम्हाला राजकारण करता येत माझ्या समितीने यावं, आमदार साहेबांनी यावं. हे सचिव नाही, सचिव सुद्धा नाही. मार्केट कमिटीचा सचिव मध्ये आहे की हा? हे तुम्हाला लग्नामध्ये जायला वेळ आहे, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाला जायला वेळ आहे. वेळ शेतकरी मरून वेळ नाही घ्यायला, वेळ नाही घ्यायला. संचालक तुम्ही द्या पैसे वाटून यार साहेब आले मग सचिव पाहिजे हा, माझे पैसे मिळालेच पाहिजे. अरे या सगळे उभे राहा ना इकडं दिसते मला बसन का?